हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते. आवरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बरोबर. महायुगपीठे तटे भीमदत्ता, वरं पुंडरीकाय दातुं इंद्राय, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा स्वपाणदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्य नमो नमः. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची पूजा केली होय अपारा तोषा. भगवत नामचिंतन करता आपल्या सर्वांच्या समोर म्हणून दाखवलेली ओवी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या
18व्या अध्यायातील 917 क्रमांकाची ओवी आहे. नाही ते डोंगरगावला आहे. ज्या योगी श्री ज्ञानोबा आहे आपल्या सर्वांना नाश्ता बिस्ता ती केलं होते. ईश्वर भक्ती ही जशी अनेक सर्व मार्गाने होते तशी आपल्या नित्य कर्मानं देखील भगवत भक्ती होते. फक्त ते कर्म स्वतः बरोबर इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार असलं पाहिजे या प्रकारची भावना व्यक्त करणार आहे असलं पाहिजे. काय विचार आहे महाराजांचा थोडंसं सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करू. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमला ते निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून मातोश्री अंजनाबाई फकीरभाऊ उगले वयाच्या 87व्या वर्षी त्या आपल्या सर्वांना सोडून गेल्या. त्यांच्या पश्चात त्यांचे 2 चिरंजीव चंद्रभान फकीरभाऊ उगले आणि सूर्यभान फकीरभाऊ उगले, 2 नातू नितीन सूर्यभान उगले आणि शुभम चंद्रभान उगले, दोघे उच्च शिक्षित आहेत. कन्या सुवर्णाताई सुदामराव डांगे, दुसऱ्या कन्या अरुणाताई आणि जावई नवनाथजी दिघे, शकुंतलाताई आणि जावई अशोक आवारी गुरुजी, कृष्णाली आणि जावई निवृत्ती कोटकर, त्याच्या 2 सुना शांताताई आणि आशाताई, नाचून स्नेहल शुभम उगले. दोन्ही मुलं एक किराणा व्यावसायिक आहेत, एक शेती करतात. पश्चात त्यांच्या जो नातू परिवार आहे त्यामध्ये याजींची 2 मुलं, 4 मुली, 4ही मुली या उच्च शिक्षित आहेत. एक मुलगी प्राथमिक शाळेमध्ये त्या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून सेवेत आहे. आजींचे 3 जावई हे देखील शिक्षक होते, सेवानिवृत्त आहेत. चंद्रभानजी यांनी काही काळ या गावचा सरपंच म्हणून त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. डोंगरगाव सोसायटीचे चेअरमन म्हणून देखील त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. दुसरे चिरंजीव सूर्यभानजी हे डोंगरगाव सोसायटीचे त्या ठिकाणी चेअरमन होते. विवेकानंद पतसंस्थेचे देखील त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन होते. आजींचे 2 नातू डॉक्टर आहेत. एक नात बी फार्मसी आहे, एक नात त्यांची वकील आहे, एक नात सरकारी नोकरीमध्ये आहे, जलसंपदा विभाग पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. 4 नातू आजींचे इंजिनियर आहेत, 8 नाती इंजिनियर आहेत, पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. सर्व नातजावई इंजिनियर आहेत, पुणे या ठिकाणी चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत. असा हा सगळा उच्च शिक्षित असा परिवार त्या ठिकाणी आहे. विड्या बांधून आपल्या स्वतःचा संसार प्रपंच केलेल्या या मातोश्रींचे एक नातजावई जज आहे. मी रस्त्यानं प्रवास करत होतो. माझे मित्र या परिवाराचे स्नेही लालतारा अकोले संघाचे संचालक आमचे कोकरीचे पूर्वाध्यक्ष सचिन शेठ आवारी माझ्यासोबत होते. त्यांनी या सगळ्या परिवाराबद्दल मला खूप चांगली आणि सकारात्मक अशी माहिती दिली. बालपणापासून त्यांचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण इथे या गावामध्ये झाल्यामुळे आणि हा परिवार जवळचा नातेवाईक स्नेही परिवार असल्यामुळे या परिवारातच त्यांच्या आत्या चंद्रभानजी सूर्यभानजी यांच्याबद्दल, या परिवाराच्या अगोदरच्या कष्टाबद्दल, याचबरोबर यात मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या आजींच्या ज्या सर्व नाती आहेत या अतिशय हुशार आहेत आणि त्या उच्च शिक्षित आहेत. शिक्षणानंतर तात्काळ चांगल्या पदाच्या नोकरी त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या. त्यातून शिक्षण घेऊन समृद्ध असलेल्या, श्रीमंत आणि संपन्न असलेला हा सगळा परिवार आहे. असा खूप चांगला सकारात्मक परिचय मला सचिनजींनी या परिवाराच्या संबंधाने या ठिकाणी दिला. आज या मातोश्री अंजनाबाई
याला प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्रद्धांजली समर्पित करताना आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकार वर्षी भाऊसाहेब संतजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील अकोले संगम तालुक्यातील आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय पांडुरंगजी घुले मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सगळ्या तरुण पिढीच्या कीर्तनकार प्रवचनकारांच्यावर उत्तम अशा प्रकारचं त्यांचं चांगलं जवळचं प्रेम त्या ठिकाणी ते करत असतात. सर्व ज्येष्ठ वारकरी मंडळी यांची या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मी कलेक्शनचे राधाकृष्णजी धुमाळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आवारी गुरुजी आणि आपण अनेक सगळी मंडळी या ठिकाणी आहात. आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक श्रद्धा व्यक्त करतो. संकल्पित वेळेची आपली प्रवचनाची सेवा आहे. बरोबर 11:30 वाजता आपण त्या ठिकाणी थांबणार आहोत. मी असं सांगत होतो, एका कर्तृत्वान मातेला आपण या ठिकाणी निरोप देतो. घड्याळाकडे पाहू नका, माझ्याकडे पाहा. गाडी गेल्यावर पाहा, त्याची काही माझी काही नाही. ऐका, एका कर्तृत्वान मातेला आपण निरोप देतो. तुकोबारायानं प्रपंचाची व्याख्या सांगितली. महाराजांचं वचन आहे, आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. गृहस्थी माणूस म्हटला की त्याच्या मनामध्ये काय अपेक्षा असते? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान म्हणजे माझ्या नंतर मुलंबाळ असली पाहिजेत आणि त्यांच्याकरता घरी धन आणि धान्य असलं पाहिजे. गृही व्हावे धनधान्य अर्थात ही श्रीमंती संपत्तीची अर्थात स्थावरजंग मालमत्तेचे लक्षण म्हणून या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की आमच्या घरी काहीतरी धनधान्य असलं पाहिजे आणि माझ्या पश्चात ही व्यवस्था चालवण्याकरता कोणीतरी मुलंबाळ असली पाहिजे. वाढावे संतान. आता ही व्याख्या आहे 450 वर्षापूर्वीच्या अगोदरची. गृहस्थी माणूस म्हटला की त्याच्या पश्चात भावना असते की मुलंबाळ असली पाहिजे. असलेली मुलंबाळ स्वतःच्या पार असली पाहिजे. गृही व्हावी धनधान्य. मी या व्याख्या पूर्ण करताना आपल्या सगळ्यांच्याच प्रवास त्या व्याख्येच्या परिपूर्णतेकरता चालला आहे. एकदा मुलंबाळ झाली, लहानची मोठी झाली, स्वतःच्या पार उभी राहिली, शिक्षण झालं, समृद्ध झाली, संपूर्ण झाली की मग त्यांच्या पश्चात त्यांचा विवाह झाला पाहिजे. लग्न झालं, वर्ष सामान्यतः 2 वर्षाचा काळ गेला. या जुन्या पिढीच्या ज्या म्हाताऱ्या आहेत ना, त्या म्हाताऱ्या विचारायला सुरुवात करतात, आहेत का काही? त्यांच्या मनात भावना असते की बाबा एकदा मुलीचं लग्न झालं की काहीतरी कुत्र मांजर झालं, म्हणजे होताना पोरच होतात, पण ती जुनी माणसं बोलताना म्हणायचे काहीतरी कुत्र मांजर झालं पाहिजे. त्या नथावाली म्हातारी बसली, त्यांच्या वयाच्या पिढीच्या लोकांची भाषा आहे, काहीतरी असलं पाहिजे. आणि एकदा मुलं बाळ झाली, संपतं काय, पुन्हा पहिल्यापासून चक्र सुरू होतंय. असलेल्या मुलाबाळांच्या करता आई वडिलांच्या मनामध्ये भावना असते, ते शिकले पाहिजे, उच्च शिक्षित झाले पाहिजे, स्वतःच्या बरोबर उभे राहिले पाहिजे, परिवाराचा लौकिक वाढवला पाहिजे आणि वाढवलेल्या लौकिकानुसार त्यांच्याकरता त्यासाठी काहीतरी धन आणि धान्य असलं पाहिजे. आता ज्याला आपण स्थावरजंग मालमत्ता म्हणतो, मराठीत आपण त्याला रिअल इस्टेट म्हणतो, बरोबर ना? या सगळ्या गोष्टी आपल्या पाल्यांकरता असल्या पाहिजे अशी आई बापाची अपेक्षा असते. एकंदर काय आहे तर आपल्या मुलांच्या करता काहीतरी व्यवस्था असली पाहिजे ही भावना आहे. याकरता माणसं प्रयत्न करतात, सगळ्यांचा प्रयत्न त्यासाठीच आहे. या प्रकारचा प्रयत्न कदाचित अंजनाबाईने देखील त्या ठिकाणी आपली 2 मुलं 4 मुली यांच्या करता केलेला आहे. जुना काळ प्रतिकूल होता. शेतीसारखा निसर्गावर अवलंबून असलेल्या साधन व्यवस्थेमध्ये काम करावं लागत होतं. उपलब्धता पैशाची नव्हती, माणसांची होती. श्रीमंती संपत्ती कशाबरोबर खातात, कशाला श्रीमंती आणि संपत्ती म्हणतात त्या गोष्टी काही माहिती नव्हत्या. माणसांजवळ पैसा नव्हता म्हणून माणसं परिस्थितीने गरीब होती. अर्थात फक्त परिस्थितीनंच गरीब होती, मनानं श्रीमंत होती. आणि म्हणून त्यावेळेच्या काळामध्ये अकोले संगम तालुक्यात जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाच्या अगोदर बिडी धंदा हा अगोदर त्या ठिकाणी आला. पश्चात हळूहळू नंतर दूध व्यवसाय आतापर्यंत खूपच त्या ठिकाणी व्यापक झालेला आहे. परंतु मात्र त्यावेळेला शेतीला जोडधंदा म्हणून बिडी व्यवसाय करणं त्या ठिकाणी होतं. बिडी व्यवसायातून 2 प्रकारच्या गोष्टी विशेषत्वानं त्या ठिकाणी झाल्या. पहिलं, माणसांमध्ये बिडी व्यवसायाच्यामुळे चळवळीच्या माध्यमातून एक वेगळं शहाणपण त्या ठिकाणी त्या पिढ्यांमध्ये आलं आणि जे त्यांच्यात होतं त्यातून त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
हक्काच्या प्रतीची जागृती बीडी व्यवसायाच्या निमित्ताने त्या ठिकाणी झाली. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, शेतीसारख्या निसर्गावर अवलंबून असलेल्या परावलंबित जीवनाला 1-2 रुपये रोख पैशाचं साधन म्हणून त्या ठिकाणी त्याच्यातून उपलब्धता झाली. त्याच्यातून त्या एक चांगल्या प्रकारची सोय, प्रपंचाला जोडधंदा, अर्थात एक काहीतरी हातभार त्या ठिकाणी निर्माण झाली. आता हा जो काळ आहे, आजींचं वय 86 वर्षाचं 87 वर्षाचं वय आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या इथली व्यवस्था कशी होती? 86 त्यांचं वय आहे, म्हणजे साधारणपणे 70 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं असेल. त्यावेळेच्या काळामध्ये 11-15 वर्षी लग्न होत होतं. मुलींचं लग्न साधारण 11-15 वर्षी होत होतं. मुलांचं 18-20 वर्षी लग्न होत होतं. तेव्हा मी तरी 4 वर्ष वाढून सांगत होतो, पण आजीने अजून 4 वर्ष कमी. 10व्या 11-15 वर्षापर्यंत त्या ठिकाणी लग्न होत होतं. आता जर 11 वर्षाचं वय असताना त्यांचं लग्न झालं असं म्हटलं तर 76 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं. 78 वर्षापूर्वी या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. काळ पहा, 10व्या 11 वर्षी 15 वर्षी मुलीचं लग्न झालं तर कालची परकर पोलक्यातली मुलगी दुसऱ्या दिवशी नऊवार साडी घालून, नऊवार लुगडं घालून त्या घरामध्ये यायची. आणि एकदा का त्या बाईनं त्या दिवशी लुगडं घातलं की तिला ते लुगडं काढायची सोय पुन्हा होती का? माहेरी गेल्यावर होती का नव्हती? गाऊन घेऊन, गाऊन ज्यानं काढला त्याच्या बापाचा सुद्धा जन्म झाला नव्हता असं या आजीचं मत आहे बरं, माझं नाही. काही नाही, पारतंत्र्याचं जीवन होतं कुटुंब व्यवस्थेमध्ये. बरं, कालची परकर पोलक्यातली मुलगी दुसऱ्या दिवशी जेव्हा नऊवारी घालून घरामध्ये येते त्यावेळेला ती येताना सासूरवाशीन म्हणून आली. माझ्या सगळ्या शब्दाकडे लक्ष असेल तर कळेल, मी सून म्हणून म्हटलेलो नाही, मी सासूरवाशीन शब्द वापरतोय. सून वेगळी आणि सासूरवाशीन वेगळी. ती त्यावेळेला त्या घरामध्ये येताना सासूरवाशीन म्हणून येत होती. तिला दिवसभर घरामध्ये काम करावं लागत होतं, पण दिवसभर घरात काम करत असलेल्या त्या सासूरवाशिनीला, त्या घरातल्या त्या सुनेला 11व्या वर्षी 15व्या वर्षी दिवसभर काम करताना डोक्यावरचा पदर पडला तरी तिची सासू ऍडजस्ट करत होती का? तिची सासू म्हणत होती, जाऊ दे बाबा, लहान तर आहे, माझ्या तर मुलीसारखी आहे, 11 तर तुझं वय आहे, मी पण त्याच वयामध्ये या घरामध्ये आले होते, मला माहिती आहे हे सगळं काम करताना पदर ऍडजस्ट होत नाही, पडला तर पडू दे, असं म्हणत होती का? 76 वर्षापूर्वी ही अंजनाबाई जेव्हा या कुटुंबामध्ये आली त्यावेळेला त्यांची सासू इथे होती. 78 वर्षापूर्वी या देशात इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजे अंजनाबाईची सासू इंग्रजांच्या हाताखाली ट्रेनिंग घेऊन आली होती. डोक्यावरचा पदर पडला तरी ऍडजस्ट करत. बरं, मग कामात सूट होते का? नाही ना, दिवसभर काम करायचंय. बरं, दिवसभर काम करताना व्यवस्था अशी होती, त्यावेळच्या काळातली पुरुष प्रधान संस्कृती, खरोखर पुरुष प्रधान संस्कृती. खरं म्हणजे मी पुरुष प्रधान संस्कृती म्हणताना सुद्धा मला माझं मन साथ देत नाहीये. का बरं? कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पुरुषांना सुद्धा पाहिजे तेवढं स्वातंत्र्य नव्हतं. का होतं? पुरुषांना पण स्वातंत्र्य, घरातला जो कोणीतरी कुटुंब प्रमुख आहे त्याला फक्त स्वातंत्र्य होतं, महिलांना स्वातंत्र्याचा प्रश्न नव्हता आणि पुरुषांना सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे काय? अनेक पुरुषांना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातवाचं म्हणजे यांच्या मुलाचं लग्न जरी जमवलं तरी माझ्या मुलाचं लग्न कुठे जमवलं आहे एवढं विचारायची सोय द्या सोडून. ही फार क्षुल्लक गोष्ट झाली. इथे जे मागे सगळे टोपीवाले बसलेत ना, त्या टोपीवाल्यांना विचार. हे बघ, हे दोघं बसलेत ना, यांना पण विचार. हे बाबा बसले ना, त्यांना विचार. पती पत्नी म्हटलं का पत्नीला पती, पतीला पती. पत्नीला आपला पती कोण असं याचं स्वातंत्र्य होतं, काही विशेष गोष्ट नाही. पतीलाही आपली पत्नी कोण असावी, आपली बायको कोण आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य. बाबा तुम्ही स्वतः गेले होते का?
अहो, चांगलं आहे, या वयात बंद झालं पाहिजे. तुम्ही स्वतः गेले होते का? मी कशा करता सांगतो. नाही त्यांचं पर्याय काय, त्यांनी काहीच केलं नाही पर्याय काय. आपण म्हणतो ना पुरुष प्रधान संस्कृती, मग पुरुषांना तरी कुठे स्वातंत्र्य होतं? पुरुष प्रधान संस्कृती जर म्हणतोय, बरं हा काळ कोणता आहे? आणि तसं किती हा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजाराम मोहन राय, त्यांना तेवढेच बरं. आगरकर, गोखले हे जे समाज सुधारक आपण यांचं नाव घेतो, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या उत्तर काळ आहे. आणि हे जे मगाचे नावं घेतले या सगळ्यांचा हा काळ आहे. म्हणजे या समाज सुधारकांच्या काळामध्ये सुद्धा समाजातल्या पुरुषांना तेवढं स्वातंत्र्य कुटुंब व्यवस्थेमध्ये नव्हतं. नाहीच मिळणार. हा तो काळ आहे. पुरुषांनाच नव्हतं म्हटल्यावर महिलांना काही स्वातंत्र्य असण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यातल्या त्यात सासरू असलेला तर प्रश्नच निर्माण होतो. हो. शेवटची गोष्ट सांगू का? त्या सुनेनं त्या घरामध्ये दिवसभर काम केलं तरी ओसरीवर बसलेली त्या घरातली कर्ती मंडळी त्यांच्यापर्यंत बांगडीचा आवाज सुद्धा पोहोचलेला चालत नव्हता. माझी शंका म्हणून विचारतो, बांगडीचा चालत नव्हता म्हणजे पायाचा अर्थ चालत असेल? पायाचा चालत नव्हता म्हणजे भांड्याचा अर्थ चालत असेल? ती मागे जेवढी जीन्स पॅन्ट वाली मंडळी बसली ना तुम्ही एवढं म्हणता बाबासाहेब, माझ्या सहित मला त्या सगळ्यांची कीव येते. माझ्या सहित बरं. अरे ही अंजनाबाई आणि यांच्या पिढीच्या या जुन्या पिढीच्या म्हाताऱ्या समोर बसल्या बघा, डोक्यावर पदर घेऊन बसल्या तेवढ्या सगळ्या. राहू द्या या सगळ्या या पिढीच्या लोकांनी बांगडीचा आवाज सहन केला नाही. आणि आम्ही कशाचे आवाज सहन करतो तरी उशिरा का होईना त्याच घरी मुक्काम म्हणून बोललो. मला सगळ्यांची बिचाऱ्यांची कीव येते. मी काय सांगतो, मी हे कशासाठी सांगते गोष्ट लक्षात ठेवा. मला वेळ घालवायचा नाहीये. मी चित्र उभं करतोय की हा जो काळ आहे अंजनाबाईचा, की ज्यांना 87 वर्ष आयुष्य लाभलं त्यांना आयुष्यात कोणत्याच गोष्टीचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही हे महत्वाचं समजून घ्या. कुटुंबामध्ये बांगडीचा आवाज येऊ देत नव्हते. याच्यासाठी त्यांनी पर्याय शोधला होता. बांगडीच घालायची नाही म्हणजे आवाजच येत नाही. असं नाहीये. हे बघा, या म्हातारीच्या एका हातात 1-1 डझन बांगड्या असतात आणि इकडच्या म्हातारीच्या 1.5 डझन एका हातात. मी जेव्हा या म्हाताऱ्या पाहतो ना तेव्हा मला असं वाटतंय, मला असं वाटतंय या म्हाताऱ्याने आत्ता हातात जेवढ्या बांगड्या घातल्यात ना एवढ्या बांगड्यात इथून पुढच्या सुनेचं अख्खं आयुष्य निघून जाईल. पुन्हा नवीन बांगडी इथेच घ्यायची गरज नाही. एवढ्या बांगड्यामध्ये डायरेक्ट कडच. तरी त्यांच्या सुनाला वारसा म्हणून 10-12 ठेवायला वाटलं शिल्लक. मी कशासाठी सांगतो ऐकून ठेवा. ज्या पिढीला कुटुंब व्यवस्थेत स्वातंत्र्य नव्हतं ती पिढी मगाशी ज्या समाज सुधारकांचं नाव घेतलं त्या समाज सुधारकांच्या काळामध्ये गावच्या वेशीतून चालताना केवढ्या पाटलाच्या घरातली बाई असू द्या, केवढ्या जहागीरदाराच्या कुटुंबातल्या, केवढ्या देशमुखाच्या परिवारातल्या, केवढ्या इनामदाराच्या घरातल्या असू द्या, केवढ्या मोठ्या गाव कारभाराच्या घरातली बाई असू द्या, गावच्या वेशीतून जाताना मंदिराच्या समोरून चालली तर आपल्या पायातली चप्पल द्यायची, डोक्यावरचा पदर नाकापर्यंत द्यायचा. पण या पिढीनं या गोष्टीला बंधनं मानलं नाही. मी असं म्हणत नाही की आता ही तशा प्रकारची बंधनं असावी. माझा सांगण्याचा भाव अजून पुढे आहे. कोणत्याच प्रकारचं स्वातंत्र्य नसलेल्या या पिढीला सासरी तक्रार करायची सोय नव्हती. काही विशेष गोष्ट नाही, माहेरी सुद्धा तक्रार करायची सोय नव्हती. माहेरी सुद्धा तक्रार करायची सोय नव्हती. आता पुढे ऐका, ज्या पिढीला आयुष्यात कुठे तक्रारच करता आली नाही तरी त्यांना 87 वर्षांचं आयुष्य मिळालं. आज मला प्रत्येक गोष्टीचं कुटुंब व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य जर असेल तर मग मी माझं आयुष्य किती आनंदाने जगलं पाहिजे. हातात पैसा होता नव्हता, घरात स्वातंत्र्य होतं नव्हतं, समाजात स्वातंत्र्य होतं नव्हतं, शिक्षण होतं फार मोठं नव्हतं. मग अशिक्षित बाई अल्पवयात लग्न, अशिक्षित बाई अल्पवयात लग्न
एकत्र कुटुंब पद्धती आणि कुटुंबात आणि समाजात कोणतंच स्वातंत्र्य नाही, तरी पण 87 वर्षापर्यंत येऊन पोहोचत असेल तर प्रत्येक गोष्ट माझ्याच मनाप्रमाणे झाली पाहिजे असं ठरवणाऱ्या आत्ताच्या या पिढीमध्ये आम्हाला आयुष्य जास्त मिळालं पाहिजे का कमी मिळालं पाहिजे? अधिक आयुष्य मिळालं पाहिजे. पण दुर्दैवानं आता प्रत्येक गोष्ट आमच्याच मनाप्रमाणे होत असली आणि सगळ्या गोष्टी आपल्या गरजेपेक्षा जास्त जरी असल्या तरी आयुष्य मात्र वाढत नाहीये, आयुष्य कमी वाढत. माझ्यापेक्षा आपण खूप जग पाहिलंय. आपल्याला आता सुखसुविधेच्या पोटी माणसाचं आयुष्य सामान्य भौतिक ज्ञानाच्या विचारानं जर गरजेपेक्षा जास्त साधन व्यवस्था उपलब्ध असेल तर सुखसुविधेच्या पटीत माणसाचं आयुष्य वाढलं पाहिजे. पण सुखसुविधेच्या पटीत माणसाचं आयुष्य मात्र काय व्हायला लागलं? याचं कारण आहे, तत्वचिंतकांनी कारण सांगितलं. 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी आमचं आयुष्य वाढण्याच्या करताचा मंत्र सांगितला आहे. आज आपल्या सर्वांच्या जवळ जे आहे ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे का कमी आहे? माझ्या पिढीचे कोणीच बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं आपला बोबट होईल? जर आपल्या सगळ्यांच्या जवळ गरजेपेक्षा जास्त असेल तर असलेल्या जास्त मध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले, जे तुमच्या जवळ गरजेपेक्षा जास्त आहे ना त्याच्यामध्ये समाधान ठेवा. तुका म्हणते ते सुखाकारीने राहील समाधान चित्ताची. आम्ही समाधानी वृत्तीने समाधानी चित्ताने राहिलं पाहिजे. हे बघा, देवानं आपल्यावर काय काय उपकार केलेत माहिती तुम्हाला? देवानं आपल्याला या भारतामध्ये जन्म दिला, हा देवाचा पहिला उपकार आहे. 425 वर्षापूर्वी श्री संत नाथ महाराज शांती ब्रह्मश्री क्षेत्र पैठण नाथ महाराज म्हणतात, भरतखंडे नरदे प्राप्ती येतं परम भाग्याची संपत्ती. भारतात आम्हाला जन्म मिळाला, आमचं परम भाग्य आहे. असं काय आहे भारतामध्ये? भारताची शेजारची राष्ट्र एकदा तपासा, मग कळेल भारतात काय भाग्य आहे. भारतामध्ये आम्हाला जन्म मिळाला हे परम भाग्य आहे. बसल्या जागेवर कल्पना करा, देवानं आम्हाला भारतात जन्म देण्याच्या आधी भारताच्या शेजारच्या राष्ट्रात जन्म दिला असता. आवाळे साहेब, मी म्हणतो देवानं आम्हाला थोरल्या घरात जन्म द्यायच्या ऐवजी जर धाकट्या घरात जन्म दिला असता. थोरलं म्हणजे कोणतं, धाकटं म्हणजे कोणतं? थोरला म्हणजे भारत, धाकटा म्हणजे आता काय गुगल बघा. म्हातारीनं सांगितलं, म्हातारी 5G रेंज मध्ये दिसते. देवानं फक्त भारतात जन्म देण्याच्या आधी पाकिस्तानात दिला असताना तर आपल्याला महत्व कळालं असतं. सामान्य व्यावहारिक जीवन सुद्धा आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जगता आलं नसतं. उपलब्ध साधन व्यवस्था आता आहे हीच असती तरी सुद्धा नाही. म्हणून भरतखंडे नरदे प्राप्ती परम भाग्याची संपत्ती. तुम्हाला सांगू, भारतात जन्म मिळण्याच्या आधी थोडेसे अक्षांश रेखांश काही जर चुकले असते आणि भारताच्या शेजारच्या कोणत्याही राष्ट्रात जन्म मिळाला असताना आयुष्य व्यर्थ गेलं असतं. माझ्या समोर म्हटलेली सगळी माणसं उच्च शिक्षित आहेत, जग फिरून आलेली आहेत, देश परदेश आपण सगळ्यांनी पाहिला आहे, अभ्यासला आहे. ती माणसं म्हणतील, तुम्ही भारताच्या शेजारच्या पाकिस्तानचं नाव घेतलं, आणखी शेजारी अफगाणिस्तान आहे, बांगलादेश आहे वगैरे, श्रीलंका वगैरे सगळे देश, आखाती देश आपल्याला माहिती आहे, चायना सहित. याच्या पलीकडे काही राष्ट्र आहेत ज्यांना आपण प्रगत राष्ट्र म्हणतो, विकसित देश. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया, अजून प्रगत राष्ट्रांमध्ये शेतीमध्ये इस्रायल, चायना प्रगत राष्ट्र आहेत. जर प्रगत राष्ट्रांमध्ये जन्म मिळाला असता किती आनंद आमच्या वाट्याला आला असता. पायाभूत सुविधा चांगल्या राहिल्या असत्या, शिक्षण व्यवस्था चांगली राहिली असती, काय म्हणतो आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहिलं असतं,
माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ते चांगलं राहिलं असतं, स्वयंशिस्त चांगली राहिली असते. स्वयंशिस्त. आमचे सचिन शेठ जर्मनीला जाऊन आले. तिकडून आल्यावर आम्ही त्यांना विचारलं, का हो सत्कार केला रोटरी क्लबच्या वतीनं. त्यांना विचारलं, सांगा काय तुम्ही तिकडे पाहिलं. त्यांनी सांगितलं तिकडे स्वच्छता चांगली आहे, पर्यटन चांगलं आहे, स्वयंशिस्त चांगली आहे. काही काही लोकांनी त्यांना विचारलं, बाबा तिकडे जायची सोय कशी, राहायची सोय कशी, खर्च किती, वगैरे वगैरे. आता ज्यांना शक्य आहे त्याने ते विचारलं. आम्हाला काही जाणं शक्य नाही आणि स्पॉन्सर मिळण्याच्या काही चान्सेस नाही. मग आम्ही त्यांना विचारलं तिथे कुटुंब व्यवस्था कशी आहे. समोर त्यांना विचारा, त्याने दिलेलं उत्तर आहे, मी काही पाहिलं नाही. अनुभव त्याने सांगितलं तिथे कुटुंब व्यवस्थाच नाही. 18-16 वर्षाचा मुलगा झाला की मुलाची जबाबदारी आई वडिलांवर नाही, त्यानं त्याचं करिअर स्वतः करायचं आणि तो त्याच्या पायावर उभा राहिला, तो सुस्थितीत झाला, वेल सेटल झाला, स्थिर स्थावर झाला, तर त्यानं घरी येऊन पुन्हा म्हातारीला म्हणजे आई वडिलांना ज्याने जन्म दिला त्यांना सांभाळलं पाहिजे याची जबाबदारी नाही. करमणुकी करता म्हाताऱ्या माणसांनी तिथे कुत्री मांजरं पाळली. म्हणजे भारतात जन्म मिळण्याच्या ऐवजी जर या प्रगत राष्ट्रात जन्म मिळाला असता तर आम्ही खूप श्रीमंत आणि संपन्न राहिलो असतो. पण इथे जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था राहिली असते. भारतातलं किती छोटं कुटुंब असलं ना तरी, भारतातलं किती छोटं कुटुंब असलं तरी किमान 6 लोक राहतात. किती लोक राहतात? गाडी गेल्यावर सांगा. किती? 6 लोक राहतात. 6 लोक. हम दो, पुढे बोला, हमारे दो आणि पहिले 2 सोडून द्यायचे. हम दो, हमारे दो, पहिले 2. किमान 6 लोक भारतामध्ये राहतात. बंद दरवाजाची संस्कृती असली, फ्लॅट संस्कृती असली तरी सुद्धा त्यांनी आपल्या वडिलांना किंवा आईला कोणाला तरी आपल्या घरी ठेवलेलं आहे, नेलंय. कंसामध्ये भले पोरं सांभाळायला नेलं असं, पण नेलंय हे महत्वाचं. नेलंय हे महत्वाचं. मी कशा करता सांगतो. आता ज्या माझ्यासमोर सगळी ज्येष्ठ माणसं बसली तर यांना विचारा तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःच्या पार उभं करण्याकरता प्रामाणिकपणाचे कष्ट केलेले आहेत, मान्य आहे. त्यांच्या भविष्य, त्यांचे स्वप्न सगळे तुमच्या अंतःकरणात आहे. पण तरी आज जे सगळ्या घरातल्या आजी आजोबांचं जगणं, दैनंदिन जगणं जे आनंदात चाललंय ना, तर त्यांनी कमावलेल्या स्थावर जंगम मालमत्तेमुळे, त्यांच्या मुलांमुळे नाही, तर अंगा खांद्यावर खेळणाऱ्या नातवंडांमुळे आहे. इकडून नातू येतात, इकडून नात येते, पदर उडवते, गांगुच्चा येते, तिकडून येते, टोपी उडवते, जेवताना ताट घेऊन पडते. या सगळ्या गोष्टींमुळे आजी आजोबांचं जगणं कशामुळे आनंदी चाललंय? पोरांमुळे, पैशामुळे नाही, नातवंडांमुळे. आणि ही सोय विकसित देशांमध्ये नाही. आनंददायी कुटुंब व्यवस्था, भरतखंडे नरदे प्राप्ती, परमभाग्याची संपत्ती. भारतात जन्म मिळणं परमभाग्य आहे, नुसतं भाग्य नाही आहे, परमभाग्य आहे. भारतात मिळताना महाराष्ट्रात मिळणं परमभाग्य आहे. कारण नाथ महाराजांनी हा विचार सांगितला त्यावेळेला ते पैठण क्षेत्रात गोदावरीच्या काठावर आहे. नाथ महाराज असे संत आहेत, अनुभव ज्ञानानं लिहितात परमभाग्याची संपत्ती. भारत सगळा देश पायी फिरून पाहिजे त्यांनी. काशी विश्वेश्वरापासून रामेश्वरापर्यंत खांद्यावर कावड पायी घेऊन फिरले आणि तेव्हा सांगतात भरतखंडे नंदे प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. हा भारत पायी फिरून पाहिला ना त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रात येऊन सांगितलंय परमभाग्य आहे. का? अन्य राज्य जरी असले महाराष्ट्रातले, भारतातले, तरी भारतातल्या अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्रातलं जगणं आनंददायी आहे. महाराष्ट्रापेक्षा सुंदर राज्य कोणतं? महाराष्ट्रापेक्षा सुंदर नाही माहिती. मग युट्यूबला जाऊन पहा. महाराष्ट्रापेक्षा सुंदर राज्य कोणतं आहे? काश्मीर. सुंदर आहे ना? फिरण्याकरता लोक कुठे जातात? इकडे भंडारदऱ्याला जाऊन न आलेली माणसं सुद्धा फिरण्याकरता काश्मीरला जातात. अरे बाबा, इथे काश्मीर सोडा, मिनी स्वित्झर्लंड आहे. 40 किलोमीटर अंतर नाही सगळं. पर राज्यातली, पर गावातली लोक इथे आल्यावर आयुष्यात एकदा येतात, 2-4 तास राहतात आणि 6 महिने पुरेल एवढा आनंद घेऊन जातात. मग जर पर राज्यातली, परदेशातली लोक इथं आल्यावर त्यांना एवढा आनंद मिळत असेल
तर आपण इथेच जन्माला आलोय, परमभाग्याची संपत्ती. आमचा एक मित्र पांडुरंग काश्मीरला गेला, 8 दिवस राहिला. 8 दिवसामध्ये तिथे त्यानं अशी वस्तू सोडली नाही ज्याच्यावर फोटो काढला नाही. नद्यांबरोबर काढला, डोंगराबरोबर काढला, काट्याकुट्याच्या झाडांबरोबर काढला, सफरचंदाच्या झाडाबरोबर काढला, तिथल्या गोड्या कोंबड्या लोकांबरोबर काढला, बर्फाबरोबर पण काढला. म्हणजे 15 दिवसापूर्वी लोक काश्मीरच्या बर्फावर फोटो काढत होते, 15 दिवसापूर्वी इकडे ग्लासात टाकून घेत होते. तिकडून आला, 6 महिने रोज एक नवीन फोटो पाठवायचा, 6 महिने रोज. कधी त्याच्या स्टोरीला, कधी त्याच्या स्टेटसला, कधी आमच्या प्रायव्हेट अकाउंट, रोज नवीन. त्याला एक दिवस भेटलं, गाठलं, विचारलं. त्याला म्हणलं, का रे बाबा, आयुष्यात एकदा काश्मीरला गेला, त्याचा आनंद तुला 6 महिने पुरला, मग काश्मीर जर इतका आनंद देणार असेल तर पाहायला जाण्यापेक्षा राहायला का जात नाही? त्यानं दिलेलं उत्तर आहे 6 महिन्यापूर्वीच. त्यानं दिलेलं उत्तर आहे, तो म्हणतो काश्मीर पाहायला चांगलं आहे, राहायला तरी तोपर्यंत पहिलगाम झालं नव्हतं बरं, की त्याच्या आधीचं उत्तर आहे. मी का सांगतो, भारतात जन्म मिळताना महाराष्ट्रात जन्म मिळणं परम भाग्य आहे. कारण महाराष्ट्र ही संत भूमी आहे, म्हणून महाराष्ट्र शांत भूमी आहे. आपण शिकलेले लोक आहात, माझ्यासमोर बसलेले. महाराष्ट्र हे राज्य आजही 100% साक्षर राज्य नाही. केरळ हे राज्य 25 वर्षापूर्वी 100% साक्षर राज्य आहे. UPSC मध्ये आजही टक्केवारी कोणाची जास्त आहे, महाराष्ट्राची का केरळची? केरळ, बिहार टक्केवारी जास्त. महाराष्ट्रातल्या लोकांचं सिलेक्शन आहे, पण पर्सेंटेज मात्र इकडे. अहो, केरळ मधला पंचरवाला सुद्धा आमच्या बरोबर फ्लुएंट इंग्लिश बोलतो. जर केरळ मधले लोक 100% शिकलेले, महाराष्ट्रातले लोक 100% शिकलेले नाहीत, कायदा सुव्यवस्था कोणत्या राज्यात चांगली आहे, महाराष्ट्रात का केरळमध्ये? राग आहे का तुम्हाला माझा? काय बरं, उत्तर माहिती नाही का तुम्हाला? माहिती आहे. सामान्यपणे केरळपेक्षा महाराष्ट्रामध्ये शांतता चांगली आहे. का बरं? याचं कारण आहे, महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि महाराष्ट्र शांत. साधू संतांच्या नंतर त्यांना आम्हाला इथे जन्म दिला, स्वराज्याच्या नंतर त्यांना आम्हाला जन्म दिला, स्वातंत्र्याच्या नंतर त्यांना आम्हाला जन्म दिला. देताना महाराष्ट्रात दिला, देताना गोदावरीच्या काठावर, प्रवरीच्या काठावर दिला, कोणतं देताना आंधळ्याच्या काठावर दिला, मुळेच्या काठावर दिला. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. अकोले संघ सोडून जर जन्म मिळाला असता ना, मग आम्हाला कळालं असतं आमच्या जगण्याचं महत्व काय आहे. मी हे सगळं कशासाठी जाणतो? देवाने एवढी व्यवस्था केली आणि असलेल्या या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये अंजनाबाईच्या बरोबरच्या काळातल्या पिढीतल्या लोकांनी जर आपल्या स्वतःचं जीवन एवढंच त्या ठिकाणी समृद्ध केलं असेल, 87 वर्षाचं परिपूर्ण आयुष्य मिळालं, आपल्या स्वतःची दोन्ही मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जीवन जगताना पाहता आली, पश्चात सगळे नातू नाती शिक्षित, उच्च शिक्षित पाहताना त्यांच्या ठिकाणी पाहता आले, तर माझ्या पूर्व प्रसारातल्या पहिल्या 15 मिनिटाचा विचार तुमच्या लक्षात असेल. प्रतिकूल काळामध्ये आपल्या संसार प्रपंचाला सुरू केलेल्या या अंजनाबाईचं आजच्या सगळ्या कुटुंबाची उंची आले जर आपण पाहिली, तर मला एका वाक्यात उत्तर द्या, झालं का नाही झालं? मग अंजनाबाईचं करिअर झालं का नाही झालं? बोला ना, झालं का नाही? आता माझा विचार कोणता आहे? जर अशिक्षित असलेल्या अंजनाबाईचा, लक्ष ठेवा, किंवा अल्पशिक्षित असलेल्या अंजनाबाईचा अल्प वयात लग्न होऊन कुटुंबात आणि समाजात कोणतं स्वातंत्र्य न मिळता सासरे किंवा माहेरी कुठे तक्रार करायची सोय नसताना जर अंजनाबाईचं करिअर झालं असेल 2 मुलं 4 मुली, एक गृहीत धरा, पुन्हा एवढ्या सगळ्यांचा पुन्हा करिअर जर सोबत घेऊन अंजनाबाईचं करिअर बिड्या बांधून झालं असेल, तर आत्ता हम दो पुढे
एकच. मग एवढ्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये आमचं करिअर होणार का नाही होणार? बोला ना. अरे होणार का नाही? होणार. पण मात्र अडचण अशी आहे, तोही बिचारा पळतो आणि तीही बिचारी पळते. दोघही रात्रंदिवस पळतात. त्याला विचारलं का हो? ते म्हणतात मुलांचं शिक्षण आहे, त्यांचं करिअर आहे, त्यांचं भविष्य आहे, त्यांच्याकरता फ्लॅट आहे, त्यांच्याकरता गाडी आहे, भानगडी आहे. या सगळ्या व्यवस्था पूर्ण करता 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 इतकं पळतात. माणसं म्हणतात ना, पूर्वीच्या काळातले उगले साहेब पोटासाठी पळत होते. हे बिचारे पोटाला सुद्धा नीट खात नाहीत का? खातात, पण स्वतःच्याच हातानं करून खातील सांगता येणार नाही. येताना भाजीचं तरी पार्सल आणतील, नाहीतर चपात्याचं तरी पार्सल आणतील. मग खाऊच नाही या मताचा मी नाही. तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळेल ते आपण नक्की खावं. पण गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळं जर कदाचित आमच्या पोटासाठी करणार असलो तर आपण आत्ता करत असलेली सगळी धावपळ, आपण सगळी करत असलेली पळापळ उद्याचा भविष्यकाळ आनंदी होण्याकरता आत्ताचा वर्तमान जो आम्ही पणाला लावतोय, या अर्थानं खरोखर करिअर करण्याकरता एवढी धावपळ करावी लागते का? नुसत्या करिअरसाठी एवढी धावपळ करावी लागते? नुसत्या करिअरसाठी एवढं शिकावं लागतं? नुसत्या करिअरसाठी एवढं शिकावं लागत असेल तर अंजनाबाईचं करिअर झालं का नाही झालं? मगाच उत्तर द्या ना ते माझ्या. जर नुसत्या करिअरसाठी एवढी धावपळ करावी लागत असेल तर अंजनाबाईच्या जीवनामध्ये एवढी मोठी धावपळ होती का? करिअरसाठी जर सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य लागत असेल तर अंजनाबाईला तेवढं मोठं स्वातंत्र्य कुटुंब व्यवस्थेत आणि समाज व्यवस्थेमध्ये होतं का? मी का सांगतो? आम्ही खूप श्रीमंत आणि संपन्न होणं वेगळं आहे आणि आमचं करिअर होणं वेगळं आहे. आमचं आनंददायक जीवन जगणं वेगळं आहे आणि मग आमचा भौतिक प्रपंच होणं हे वेगळं आहे. आम्ही ती एकत्र करतो आहे. आणि अंजनाबाईनं आपलं करिअर आणि आपलं आनंदी जीवन हे वेगळं ठेवलं होतं. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान मानण्याचा दृष्टिकोन या पिढीकडे होता, तो माझ्या पिढीकडे नाही. पण आम्हाला एवढी मोठी धावपळ करावी लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचं दैनंदिन जगण्यातलं शिक्षण, आमची सामाजिक जाणीवा, आमचं जगाचं ज्ञान, आमची सगळी ताबडतोब मालमत्ता, पैसा, पद, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी जर आमच्या रोजच्या जगण्यामध्ये नसतील तरी सुद्धा आम्हाला माणसाचा जन्म मिळाला पण कळाला नाही. अल्पशिक्षित असलेल्या अंजनाबाईनं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये 50 माणसांचा संसार प्रपंच केला का नाही केला? केला, स्वातंत्र्य नसताना. मग जर अल्पशिक्षित माणसाला अल्पवयात लग्न झाल्यावर 50 माणसांच्या कुटुंबाचं मॅनेजमेंट करता येतं, असं मॅनेजमेंट स्किल त्यांच्याकडे होतं, तर आता ज्यांची मॅनेजमेंटचीच मास्टर डिग्री आहे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांची संख्या किती असली पाहिजे? इथे तालुका पातळीवर MBA कराल 5 लाखाचं पॅकेज आहे. संगमनेरला जाऊन आणखी पुढे नाशिकला, पुण्याला जाऊन कराल 10 लाखाचं 15 लाखाचं पॅकेज आहे. पुण्यातल्या पुण्यात चांगल्या एखाद्या सिम्बायोसिस सारख्या कॉलेज जाऊन कराल 5-25 लाखाचं पॅकेज आहे. पुन्हा बँगलोरला, चेन्नईला, दिल्लीला जाऊन कराल 5-50 लाख रुपयाचं पॅकेज आहे. पुन्हा देश परदेशात जाऊन कराल, आणखी फॉरेन रिटर्न व्हाल 5-50 लाखाचं, कोटी रुपयाचं पॅकेज आहे. का? एखाद्या विशिष्ट कॉलेजला जर तुम्ही तेच शिक्षण घेतलं तर त्या कॉलेजचं प्रेस्टिज, त्याची प्रतिष्ठा अशा प्रकारची आहे की या विशिष्ट कॉलेजात शिकवलेला माणूस म्हणजे त्याच्याकडे अशा प्रकारचं काही नियोजन कौशल्य आहे की तो वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या, वेगळ्या वेगळ्या बुद्धिमत्तेच्या, वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या 200 माणसांकडून उत्तम पद्धतीने काम करून देऊ शकतो. म्हणून त्याला 200, 400, 1000, 2000, 5000 लोकांचं HR मॅनेजर केलं जातं. मला थोडं समजावून सांगा, ज्याच्याकडे 20 लाख रुपयाच्या बदल्यात 8 तासामध्ये
वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या, वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या, वेगळ्या वेगळ्या बुद्धिमत्तेतल्या 200 लोकांकडून उत्तम पद्धतीने काम करून घेण्याचं स्किल आहे. त्याच्याकडे 16 तास उरतात, 6 तास झोपे करतात, 2 तास सकाळी आणि संध्याकाळी जेवणा करता, 8 तास गेले, 8 तास उरले. ज्याला 8 तासामध्ये 20 लाख रुपयाच्या करता 200 वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांकडून काम करून घेत येत असेल तर त्याच माणसाचं घरी आल्यावर त्याच्या कुटुंबातल्या लोकांची संख्या निदान 20 तरी, कमीत कमी 20 तरी असली पाहिजे का नसली पाहिजे? कोण म्हणत तुला काय करायचं? नियोजन कौशल्य नाही का? पण मी तुमच्यापैकी कोणावरही संशय न घेता, पण पैसे मिळवण्याकरता आम्ही आमच्या क्षमतांचा जेवढा पुरेपूर वापर करतो तेवढाच पुरेपूर वापर अंजनबाईनं जी कुटुंबवस्था सांभाळण्याकरता केला तशी कुटुंबवस्था सांभाळण्याकरता मात्र आमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर आम्ही करत नाही. मी कशासाठी सांगतोय? जर कुटुंबवस्था नाकारली तर भौतिक प्रपंच व्यवस्थेमध्ये आनंद निर्मिती करता दुसरं कोणतंही साधन नाही, कोणतंच साधन नाही. अन्य साधनं करमणुकीची आहे, तिच्यामध्ये कायमस्वरूपी आनंद देण्याची क्षमता नाही. अन्य साधनं जी आम्ही भौतिक साधनं ठेवली घरामध्ये ती सगळी करमणुकीची साधन आहे, कायमचा आनंद देण्याचं साधन नाही. कायमस्वरूपी आनंद देण्याकरता फक्त कुटुंब व्यवस्था हे एकमेव अशा स्वरूपाचं साधन त्या ठिकाणी आहे. हे बघा, आमच्या अगोदर तशा प्रकारची व्यवस्था आमच्या रामायण महाभारतामध्ये आम्हाला या भूमीनं तशा प्रकारचे मंत्र दिले. विदुर काका हा दुर्योधनाचा चुलता होता. इकडे पहा माझ्याकडे, इकडे दिसलं? हा सर, रेंज मध्ये नाही, ऐकू नका पण असं बटा 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 माझ्याकडे पाहता. विदुर काका हा दुर्योधनाचा चुलता होता. काय सांगतो मी? विदुर काका हा दुर्योधनाचा चुलता होता आणि राम लक्ष्मण हे एकमेकाचे सावत्र भाऊ होते. दुर्योधनानं प्रसंग पडला त्यावेळेला विदुर काकाच्या पाठीत लाथ मारली होती, म्हणजे चुलत्याच्या. म्हणजे आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत चुलत्या पुतण्याचं इथून नाही, तिथून आहे. विदुर काकाच्या दुर्योधनानं चुलता असूनही पाठीत लाथ मारली होती. आणि दुसऱ्या बाजूला राम लक्ष्मण एकमेकाचे सावत्र भाऊ होते. भरत आणि राम हे एकमेकाचे सावत्र भाऊ होते. पण राम वनवासाला निघाला, भरत मात्र त्याच्या मागे वनवासाला निघाला. लक्ष्मण त्याच्या मागे वनवासाला निघाला. लक्ष्मण विचारलं का जातो? लक्ष्मण म्हटला, थोरला म्हणून त्याच्या सोबत राहणं ही माझी जबाबदारी आहे. सुखात म्हणजे महालात जर मी त्याच्या सोबत असेल तर दुःखात सुद्धा मी त्याच्या सोबत असलो पाहिजे. म्हणून लक्ष्मण वनवास नव्हता, लक्ष्मण वनवासाला निघाला. त्या भरताला सांगितलं, तुला आयती गादी मिळाली नाही, घेऊन टाक. भरतानं सांगितलं, नाही, माझा अधिकार त्या गादीचा नाही, मी गादीवर बसणार नाही. खरं म्हणजे त्याला कायमची गादी होती का? नाही, 14 वर्षापूर्वी होती. राम वनवासून आला असता तर राम त्या गादीचा अधिकार आहे. कायमची होती का गादी? त्याला नाही. 14 वर्षाने तो वनवासून आला तर त्याचा अधिकार होता, त्यालाच गादी मिळाली असती. 14 वर्षासाठी सुद्धा भरतानं सांगितलं मला गादी नको. त्याऐवजी माझ्या भावाच्या म्हणजे थोरला आहे ना तो, त्याची जबाबदारी ना, त्याचं राज्य ना, त्याचा हक्क ना, त्याचा अधिकार आहे ना, तर त्याच्या पादुका तिथे राहतील. मी तिथं खाली बसून मॅनेजमेंट करायचं काम करेन. भरतानं पादुका त्याच्या सिंहासनावर ठेवल्या, नंदीग्राममध्ये त्या ठिकाणी राहिला. हा वनवासात तो चटईमध्ये राहिला. भरताला विचारलं, तुला राज्य का नको? खरं म्हणजे भरतानं जर त्यावेळेला राज्य घेतलं असतं, 14 वर्षानं राम आला असता, रामानं पुन्हा राज्य पाहिलं असतं, भरताचं निदान माजी नगराध्यक्ष तरी छापायला झालं असतं. पण म्हणलं नको नको. त्याला विचारलं का नको? त्यानं दिलं उत्तर फार सुंदर आहे. भरत म्हटला, राज्याचा अधिकार थोरला म्हणून रामाचा आहे, तो माझा नाही. म्हणून राज्य त्याचं आहे, ते त्याचं आहे, ते माझं नाही. आणि आम्ही जेव्हा कोर्टामध्ये जाऊन पाहतो तेव्हा तिथे अनेक भरत जमा झालेले असतात आणि ते भरत म्हणतात, माझं आहे ते माझं आहे आणि भावाचं आहे ते सुद्धा. मला वाटलं मला एकट्यालाच माहिती. आमच्या समोर दोन्ही उदाहरणं ठेवली रामायणानं, दोन्ही उदाहरणं. आम्ही ठरवलं कसं राहावं. दुर्योधनाला त्याच्या पाठीत लाथ मारली होती, वंश शिल्लक राहिला नाही. दुसऱ्या बाजूला सावत्र होते, पण मात्र एकमेकाच्या सोबत प्रेमाला राहण्याची भावना भूमिका
भूमिका होती कुटुंब व्यवस्थेत, त्यासाठी बोलतो मी. एकमेकासोबत प्रेमानं राहण्याची भूमिका होती. शेवटी चौघांना त्या ठिकाणी आनंदानं आपलं स्वतःचं जीवन जगता आलं. आणि आज आयडॉल म्हणून, आदर्श म्हणून यांच्या यादीतलं नाव आहे, त्यांच्या यादीतलं नाही. ही कुटुंब व्यवस्था अत्यंत आनंददायी जीवनाच्या करताची व्यवस्था आहे. अंजनाबाईच्या बरोबरच्या पिढीच्या काळातल्या लोकांनी जी पवित्रता जपली, नात्यांच्या मधलं प्रेम जपलं. हे बघा, आमच्यासमोर 2 उदाहरणं आहेत महिलांच्यासाठी. 2 उदाहरणं आहेत. एक आहे मंथरा आणि एक आहे त्रिजटा. ती मंथरा अयोध्येत होती कैकेयीच्या सोबत आणि त्रिजटा लंकेत होती सीतेच्या सोबत. कैकेयी इतकी व्यापक बाई अजून जन्मालाच आली नाही. मी जबाबदारीने बोलतो, माझं सगळं ऐकून घ्या. कैकेयीनं रामाला जन्म दिला होता का? नाही. रामाला जन्म कोणी दिला होता? कौशल्याने. पण कौशल्याला असं माहिती होतं की माझ्यापेक्षाही कैकेयीचं प्रेम माझ्या मुलावर म्हणजे रामावर जास्त आहे. कोणाला माहित होतं? कौशल्याला. म्हणजे कैकेयी काय किती व्यापक असेल, किती व्यापक असेल कैकेयी. आता ऐका, जी कैकेयी एवढी व्यापक आहे तिला थोड्या वेळापुरती संगती झाली मंथरेची आणि कैकेयी बिघडली. ती म्हणायला लागली माझ्या मुलाला राज्य मिळालं पाहिजे आणि रामाला वनवास मिळाला पाहिजे. झालं पुढे. आता त्यामुळं कैकेयी लोकांनी नाकारले. किती बस साहेब बस. किती नाकारले कैकेयी? कैकेयी अयोध्येतल्या लोकांनी नाकारली. कैकेयी अयोध्येतल्या लोकांनी नाकारली. कैकेयी त्रेतायुगातल्या लोकांनी नाकारली. कैकेयी त्यानंतरच्या द्वापारयुगातल्या लोकांनी नाकारली. त्यानंतर कैकेयी कलियुगातल्या लोकांनी सुद्धा नाकारली. कैकेयीनं ज्याला जन्म दिला होता त्या भरतानं सुद्धा कैकेयी नाकारली. कारण कैकेयीला मंथरेची संगती लावली आणि तिच्या मनात स्वार्थ निर्माण झाला. जो स्वार्थ अंजनाबाईच्या बरोबरच्या पिढीच्या काळातल्या जुन्या म्हाताऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला नाही. आता जुनी नावं पुन्हा ऐकायला येतात. आता विठ्ठल नाव मुलांमध्ये पुन्हा ऐकायला यायला लागलं. हरी हे नाव आता मुलांमध्ये, छोट्या मुलांमध्ये पुन्हा 1-2 वर्षापासून 4 वर्षापासून पुन्हा ऐकायला यायला लागले. कृष्ण, कान्हा, गोपाल ही नावं पुन्हा ऐकायला यायला लागली. अर्जुन, अजिंक्य ही नावं पुन्हा ऐकायला यायला लागली. मुलींमध्ये लक्ष्मी नाव पुन्हा यायला लागलं. रुक्मिणी नाव पुन्हा यायला लागलं. सरस्वती नाव, अहिल्या नाव पुन्हा यायला लागलं. जिजाऊ नाव पुन्हा यायला, सई नाव पुन्हा यायला लागलं. कैकेयी आलं का पुन्हा? मधल्या काळामध्ये लोकांनी गोरक्षेठ दगडाबाई, धोंडाबाई नाव ठेवलं पण कैकेयी नाही ठेवलं. पण आता गंमत आहे, कैकेयी लोकांना फक्त नावानं आवडत नाही. बरं इकडे पहा माझ्याकडे. कैकेयी फक्त नावानं आवडत नाही, कैकेयीचा स्वभाव जो होता तो मात्र टाकलाय नाही म्हणतात. म्हणजे कैकेयी स्वभावानं चालते, नावानं चालत नाही. आता पुढे गंमत आहे का, ही कैकेयी अयोध्येत होती, तिचा कोणी आदर्श घेत नाही. पुढे त्रिजटा सीतेच्या सोबत आहे 6 महिने अशोकवनामध्ये. रामाच्या राज्यात, रावणाच्या राज्यात म्हणजे राक्षसांच्या राज्यात, राक्षसांच्या राज्यात राहत असलेली त्रिजटा शुद्ध पतिव्रत असलेल्या सीतेच्या सानिध्यात फक्त 6 महिने आहे. ही त्रिजटा त्या सीतेची सकारात्मक मानसिकता वाढवत होती. तिला सांगत होती काळजी करू नका, घाबरू नको, राम येणार म्हणजे येणार. आता पुढे ऐका, ही त्रिजटा 6 महिने सीतेच्या सोबत आहे. या सीतेला रावणाच्या लंकेत म्हणजे सोन्याच्या लंकेत राहण्याची संधी आहे. ही सीताच्या वनात आहे, त्या वनाचं नाव आहे अशोकवन. म्हणजे सीता अशोक वनामध्ये राहते आहे. अशोक वनामध्ये राहत असलेली सीता सोन्याच्या नगरीत राहत असलेली सीता, तिला अपेक्षा होती रामाकडून सोन्यासारख्या दिसणाऱ्या हरणाचं कातड मिळालं पाहिजे. म्हणजे अपेक्षा होती सोन्यासारख्या हरणाच्या कातड्याची एक वेळच्या चोळीसाठी. आणि तिला मिळाली मात्र सोन्याची लंका. रावणाने ती ऑफर केली होती, जर माझी पटराणी झाली तर मंदोदरीपेक्षा वरचं स्थान तुला देतो.
म्हणजे अपेक्षा होती एक वेळची चोळी होईल एवढ्या सोन्यासारख्या दिसणाऱ्या हरणाच्या कातड्या, सोन्याचं नाही सोन्यासारख्या दिसणाऱ्या. आताच्या काळात बेंटेक्सचं पाहिजे होतं तिला. किती पाहिजे होतं बेंटेक्सचं? एक वेळेला चोळी होईल तेवढं. तिला काय मिळाली? 24 कॅरेट सोन्याची लंका. भाषा माझी नाही बरं, अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत नाही. तुकारामांचा मग आहे तुका कोटी घडे ते काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. महाराज सोन्याची म्हणू शकले असते, पण कांचन शब्दाच्या अगोदर सचिन शेठ शुद्ध शब्द वापरलाय अगोदर. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घर सोन्याची होती. आता पुढे ऐका. ज्या सीतेला शुद्ध सोन्याची लंका मिळाली, ज्या सीतेसोबत त्रिजटा होती, अपेक्षेपेक्षा जास्त सोनं मिळालं. आणि दुसरं तिच्या वनात आहे, त्याचं नाव अशोक वन आहे. अ म्हणजे नाही, शोक म्हणजे दुःख. ज्या वनात दुःख नाही अशा वनात सीता 6 महिने आहे. पण सुखाच्या वनात आणि सोन्याच्या लंकेत सीता दुःखी आहे का सुखी आहे? सीता सुखी आहे का दुःखी आहे? नाही माहिती का? रामायण सांगू का पहिल्यापासून? सीता सुखी आहे, सीता दुःखी आहे ना? सीता दुःखी आहे. अरे मग सोन्याच्या लंकेत आणि सुखाच्या वनात सीता दुःखी आहे. कारण आहे का इकडे? कारण आहे का? कारण तिथे सोनही होतं आणि तिथे सुखही होतं, पण राम नव्हता. याचा अर्थ काय आहे? एका वाक्यात उत्तर द्या. आमच्या सुखाचं कारण राम आहे का सोनं आहे? गोपन झाल्या म्हणल्या बोलून अडचणीत यायला नको, कॅमेरा चालू आहे. आम्ही या ज्या रामायणातल्या गोष्टी आहेत ना, पुण्य म्हणून ऐकू नका आणि पुण्य म्हणून वाचू नका, पुण्य म्हणून पाहू नका. त्याच्यातला जो संदेश आहे तो संदेश समजावून घ्या. एक वेळी सगळं जग तुमच्या भोवताल किती संपन्न असलं, पण आमच्यासोबत आमचा राम नसेल तर मग मात्र आम्ही सुखान आनंदाला राहू शकणार नाही. हो, ही सीता आम्हाला शिकवते. हे बघा, तुम्हाला मला मिळालेलं जे जन्मजीवन आयुष्य आहे ना, ते अतिशय थोड्या काळाकरता आमच्या हातात आहे. घडी घडी काळ वाटे याची पाळी, अजून किती आहे अवकाश. 87 वर्षाचं आयुष्य अंजनाबाईला मिळालं. इथून पुढे हे आकडे बंद होणार आहे, खरंच बंद होणार आहे. हे एवढ्या नाथावाल्या म्हाताऱ्या संपल्या ना, हे टोपीवाले धोत्रावाले संपले ना, हे आकडे बंद होणार आहे. हे पायजनवाले सुद्धा एवढी. हे 75-80 वाले आता येत ना, हे जातील 90-95. म्हणजे 100 जा बरं तुम्ही, माझी काय अडचण नाही. मी 100 वाढदिवसाला मध्ये नाही आलो आहे. तुम्ही पण जा 100 पर्यंत, माझी अडचण नाही. आता जी माणसं 5-50 पर्यंत नाही, 60-65 पर्यंत. जीन्स पॅन्ट वाल्यांना माझी विनंती आहे, इकडे जेवढ्या मॅचिंग करून बसल्यात ना, सगळ्यांना माझी विनंती आहे, 50 जणांना मोठा वाढदिवस करून घ्या. चांगल्या मोठ्या हॉटेलला ठेवा. चांगला कीर्तनकार पाहिजे तर लागलं तर माझं ठेवा, पण मोठा वाढदिवस करून द्या. परत संधी नाही. आता जे बोर्डावर पाहायला मिळते ना, नाबाद 90, नाबाद 91, सहस्त्र चंद्रदर्शन 81 झाल्यावर बरोबर हे बंद होणार आहे. आता 30, 35, 40 वर्षी लोकांच्या खिशामध्ये हाय बीपी शुगर गोळ्या आहेत खिशामध्ये. का बरं? 87 वर्षाची म्हातारी झाली. अनेक माणसं आत्ता इथे बसली असतील, काही आयुष्यात एकही गोळी लागली नाही. आणि आता माणसांचं असं भाकर नसले तर चालेल, पण गोळी पाहिजे. आवरे साहेब, तुमचं कसं आहे मला माहित नाही. बरेचसे लोक, बऱ्याचशा आमच्या माता भगिनी रोज आपल्या पतीची चौकशी करतात. प्रवासात असलेली माणसं आहेत ना, त्यांची विशेष चौकशी करतात. गोरक्षेट बरोबर बोलतो, त्यांची विशेष चौकशी करतात. सकाळी बरोबर 11-12 वाजता फोन करणार, संध्याकाळी 8-8:30 वाजता फोन करणार. फोन केल्यावर जेवले का नाही विचारत, पण गोळीशिवाय राहणार. मला विनोद करून वेळ घालवायला माझ्याकडे वेळ नाही. घडी घडीने आमचं काउंट डाऊन चालू आहे. अजून किती आहे अवकाश. तुकारामांनी एक दृष्टांत सांगितला, थोडा दृष्टांत सांगतो थांबतो. तुकाराम महाराज म्हटले, आता जो वर्तमान चाललाय ना, हा वर्तमान आनंदानं जगून घ्या. जसं वर्तमान आनंदानं अंजनाबाईच्या बरोबरच्या पिढीच्या काळातल्या लोकांनी जगलं, वर्तमानाचा छान आनंद घेतला. भविष्याचं नियोजन नाही केलं का? केलं, पण भविष्याचं नियोजन करताना वर्तमान मात्र पणाला लावला नाही. वर्तमानाचा आनंद घेतला. उद्या पोटभर जेवण्याकरता आज उपाशी राहण्याची पद्धत असता आहे ना, हे नाही.
आमचे गोल टार्गेट, आमचे ध्येय उद्दिष्ट बरोबर आहे, पण सगळं असताना आत्ताचा वर्तमानाचा आनंद घेतला पाहिजे. तुकाराम महाराज एक दिवशी पाहत होते, एका घरामध्ये माणसांच्या सोबत एक उंदीर राहत होता. आता त्या घरामध्ये त्यांना कुठेतरी बिळ केला असेल, त्या बिळामध्ये छानपैकी तो उंदीर त्याच्या पद्धतीने राहत होता. एके दिवशी सणाचा दिवस होता. सणाच्या दिवशी तो उंदीर आपल्या बिळातून निघाला. त्याला वाटला सणाचा दिवस आहे, काहीतरी इकडे तिकडे फिरलं पाहिजे, काहीतरी पोरांच्या करता आपल्या करता खाण्याची व्यवस्था केली पाहिजे, सणाचा दिवस आहे, आनंदच घालवला पाहिजे, म्हणून तो उंदीर निघाला. त्या आपल्या घरामध्ये चक्कर लागला. आता ते घर आपलं जरी असलं तरी उंदराच्या दृष्टीने ते घर कोणाचं आहे? त्याच आहे ना. तो त्याच्या नातेवाईकाला सांगत असेल ना, मी 2 BHK घेतला वगैरे, रोज बांधले, चांगलं छान बाहेर गार्डन वगैरे केलंय, कुंड्या बिंड्या लावल्या, तो सांगत असेल ना त्याच्या नातेवाईक. आपल्याला काय माहिती, आता तो त्या घरात राहतो म्हणजे तो मालक म्हणूनच राहतो त्या घरात, सांगत असेल. पण त्याला छानपैकी घरात इकडे तिकडे चक्कर मारला. चक्कर मारता मारता किचन मध्ये आला. सणाचा दिवस असल्यामुळे त्या घरातल्या त्या बाईनं छान स्वयंपाक केला होता. तिनं पुरणपोळी केली होती, सार केला होता, भात केला होता, कुरडई केली होती, कोशिंबीर केली होती, छानपैकी ते गरम गरम भजे काढले होते. सगळा स्वयंपाक तयार करून तिनं घरातल्या जेवणाऱ्यांची वाट पाहण्याकरता स्वयंपाक छान झाकून ठेवला होता. पण मात्र तिनं भजे झाकून ठेवले नव्हते, भजे उघडे ठेवले होते. का बरं? वाफ कोंडून जाऊ नये ना, म्हणून ते घाम धरते ना, मग थंड होती. तिनं भजे असे छान उघडे ठेवले. उंदरानं चक्कर मारला, त्याला त्या घरामध्ये कोणीच दिसलं नाही. आणि त्यानं विचार केला, गड्या इथे कोणी नाही, भजे मात्र उघडे आहेत, रिकामं जाण्यापेक्षा काय करू, एक भज उचलून देऊ. त्यानं पटकन एक भज उचललं, वरच्यावर निघा. घरात जाऊन त्यानं जसं भज नेऊन ठेवलं, काय सांगू त्याला, काय एवढा मोठा आनंद झाला. म्हटलं आजच्या सणाच्या दिवशी एवढा छान भजाचा बेत आपल्याला मिळाला, सगळं घर बायको बिगं सगळे खुश होणार. मस्तपैकी भज ठेवून दिला, आनंदानं त्या ठिकाणी उड्या मारत राहिला. उड्या मारता मारता त्याच्या मनामध्ये विचार आला, सगळा स्वयंपाक किचन ओट्यावर तयार करून ठेवून कधी न विसंबणारी आपली मालकीन कुठे गेली. म्हटलं आपल्या जेवणाची व्यवस्था तर झालेली आहे, मग रिकामं राहण्यापेक्षा मालकीन शोधून निघाला. मग हॉलमध्ये आला, डायनिंग मध्ये गेला, तिकडे टॉयलेट बाथरूम कडे जाऊन आला, सगळे चक्कर मारले, पण त्याला कुठे मालकीन दिसली नाही. त्याला वाटलं आता हे तिकडे कुठंच नाही, म्हटल्यावर कुठे असेल. किचन मध्ये गेला, किचन मध्ये गेला तर किचन मध्ये मालकीचा आवाज येईल. पण किचन मध्ये त्याला मालकीन दिसली नाही, पण काय दिसलं, विसरले ते भजे दिसले. त्यानं विचार केला, मालकीन जायला का कुठे गेली, भजे उघडे आहेत ना, आपल्याला काय करायचं मालकीन. त्याला दुसरं भजे उच्चारलं, आपल्या घरामध्ये नेऊन ठेवलं. एवढा आनंद झाला. म्हटला पहिली आपली व्यवस्था झाली होती, आता बायकोची सुद्धा व्यवस्था झाली, दोघांना 2 वेगळे भजे. छान आनंद, आजचा सण एकदम मजेत, सकाळ संध्याकाळपर्यंत पुरेल एवढी भजे खाता येते. त्याच्या मनात विचारायला, गड्या आपले 2 भजे झाले बरोबर आहे, पण मालकीन कुठे गेली, शोधली पाहिजे. निघाला. आता हॉल, डायनिंग, बिनिंग, ते बाकीचं सगळं पाहून झालं. आता टेरेसवर गेला. म्हटलं मालकीन कपडे वाळत गेला, टेरेसवर गेला असेल. टेरेसवर चक्कर मारून आला, मालकीन काही दिसली नाही. परत खाली आला. त्याला वाटलं आता तरी किचन मध्ये आला. किचन मध्ये चक्कर गेला, मालकीन नाही दिसली, पण काय दिसलं, भजे दिसलं. त्यानं विचार केला, जायना मालकीन कुठं का जायना, आपल्याला तरी काय करायचंय. ही बिचारी शिळा तुकडा इकडे इकडे पडू देत नाही कुठे, त्याच्या सुद्धा भुगा करून खाते सकाळची उठून. भजा उच्चारलं घेऊन गेला. 3 भजे ठेवले. म्हणला पहिला आपलं झालं होतं, आता बायको झालं होतं, आता तिसरं नेऊन ठेवलं, पोरांचं काम झालं, आता आपला सण एकदम मजेत जाणार. आजपर्यंत आपल्या नावानं बोटं मोडणारी आपली मालकी म्हणजे आपली बायको जी होती ना, ती बायको आज खुश होणार. सगळ्यांकरता वेगळी पोटभर छान आणि गरम गरम भज्यांची व्यवस्था केली. म्हटलं आपलं जरी भागलं तरी आपल्याला रोज या घरामध्ये राहायचं आहे, रोज राहायचं आहे. नुसता स्वार्थीपणा करून चालणार नाही, मालकीन पाहिली पाहिजे. हा आला, हॉल, किचन, डायनिंग, टेरेस सगळं पाहून झालं. गोठ्यात चक्कर मारून आला, मालकीन काही दिसली नाही. परत आला. म्हटला किचन मध्ये आली असेल. परत किचन मध्ये पाहिलं, इकडं तिकडं सगळं पाहिलं, त्याला मालकीन नाही दिसली, पण काय दिसलं, तुम्ही तिथेच होते, त्याला भजे दिसले. त्यानं विचार केला, जाव काय व्हायचं असेल तो आजच्या भागाला म्हणून एखादा वजा उद्यासाठी ठेवता येईल. रिकामं तर जायचंच आहे ना, आता घरी तर जायचं ते आपल्याला, घरात तर जायचंच आहे, पण रिकामं का जायचं, रिकाम्या हाताने जाऊ नये. त्यापेक्षा भज घेऊन गेला. 4थं भज ठेवलं. म्हटलं गड्या उद्या सकाळचं सुद्धा काम झालं, आज ताण नाही राहिला. आता नागपंचमी एकदम आनंदात मस्त चहा.
तेवढ्यात त्याच्या मनामध्ये विचार आला, मालकीन शोधली पाहिजे. असं भजे उडे ठेवून जाणं बरं नाही, मालकीन कुठे ती शोधली पाहिजे. निघाली. त्याला आता पहिली सगळी ठिकाणं पाहिली होती, ती सगळी ठिकाणं त्याची पाहून झाली. आता त्याला वाटलं आपली मालकीन ऑफिसला गेली असेल. तेवढा तिथून बिना चपलाचा मालकीनीला पाहिला ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये जाऊन आला. तो म्हणला सणाची तर सुट्टी, ऑफिस बंद. त्याला वाटलं आता तरी मालकीन शेजार पाजार इकडून तिकडून सगळं गप्पा मारून आली असेल, याचे त्याचे कुठळ नाही, याची त्याच्याशी गप्पा मारून आली असेल. आता मालकीन घरी आली का काय म्हणून आला इकडे. परत परत पिक्चर मध्ये आला. त्याला मालकीन काही दिसली नाही. पण काय दिसलं, त्याला वाटलं रिकामं जाण्यापेक्षा काय करा, भजन घेऊन जा. 5व्या 6व्या वेळेला भजन येईल. 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा चक्कर झाला. त्यानं भजन नेऊन ठेवले. कंटाळा आला त्याला भजाचा. आता इकडे आला, या मालकिनीच्या सोफा सेटवर यायचा, उड्या मारायचा. मालकिनीच्या फ्रीजवर जायचा, तिकडे उड्या मारायचा. मालकिनीच्या टीव्हीवर उड्या मारायचा, एसीवर उड्या मारायचा, त्याच्या रिमोटवर इकडून तिकडून उड्या मारायचा. मालकिनीचा आयफोन तिथे पडला होता, त्याच्यावर पण इकडून तिकडून उड्या मारायचा. सगळ्याचा आनंद घेऊन झाला. मालकीन काही दिसली नाही. त्याला आता भजे न्यायचा पण कंटाळा आला होता आणि गरज पण राहिली नव्हती. पण 13व्या चक्करला जाताना तो विचार करायला लागला, आता रिकामं जाण्यापेक्षा काय करा, एक भज घेऊन जा. त्याने एक भज उचलून निघाला. पण आनंदराव सगळ्या घरात चक्कर मारून त्यानं फक्त मालकीन पाहिली आणि असं ठरून टाकलं, या जगात मालकीन बिलकीन काही नाही, सगळ्या अंधश्रद्धा आहेत. खाया पिया सुखसे सोया, नाग जमाना खोया. मस्तपैकी मजा आहे आणि सगळं कोणाचं आहे? बोला बोला बोला. म्हणला पठ्ठ्याचं आहे सगळं. मालकीन बिलकीन झोट. सगळं कोणाचं आहे? आपलं आहे. नुसते तिकडे ठेवलेले 13 नाही, इथे ट्रे मध्ये उरले हे सुद्धा कोणाचे आहेत? आणि 13व्या चक्करला भजन घेऊन चालला होता. सगळ्या घरात मालकीन बाई त्याला सापडली नव्हती. पण तिथे कपाटावर एक बोका बसलेला होता, त्याच्याकडे याचं लक्ष. आणि बोक्याचं वरून सगळा CCTV चालू होता. येतो काय, उड्या मारतो काय, सोफा सेटवर काय लोळतो, टीव्ही काय पाहतो, मोबाईल काय पाहतो, इकडून तिकडून काय राहतो, सगळं करतो. सगळं धरलं तरी श्रावण पाळी म्हणजे उंदराचं म्हणतो मी, उंदराचं त्या बोक्याचं लक्ष होतं बरोबर, बोक्याचं. आणि तेवढ्या 13व्या चक्करला भजन घेऊन चालणाऱ्या उंदरावर जशी बोक्यानं वरून उडी मारली तसा उंदीर धरला. आता बोक्याच्या तोंडात उंदीर, उंदराच्या तोंडात भज आहे. आणि त्या बोक्यानं त्या मांजराला त्या उंदराला सांगितलं, एक काम कर, तुझा सगळा 8 तास पाहिलाय मी, 13 भजी वाहून नेताना तुला पाहिलंय. आता एवढं तू सगळं केलंय ना, मी 5 मिनिटासाठी इथे बसून राहतो, माझ्या समोर बस, माझ्या समोर बस, घाबरू नको, काळजी करू नको, आनंदानं बस. आणि हे 13वं जे घेऊन चाललंय ना, ते 12 जाऊ दे, पण हे 13वं माझ्या समोर बसून छानपैकी खाऊन छानपैकी पाणी पी, आणि नंतर मी तुला घेऊन जातो. बरोबर का? बरोबर बोला ना. त्या बोक्याने सांगितलं, अंजनाबाईचे 87 झाले ना, तसे तुझे पण 87 होईपर्यंत मी थांबतो. बरोबर का? त्या बोक्यानं मात्र त्या उंदराला 13व्या भजाचा आनंद घेऊ दिला नाही. त्याच्यात त्या उंदराचा काय झाला? मी नाही म्हणलो, ही मात्र म्हणजे 13वा. ही काल्पनिक गोष्ट नाही बरं. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. श्री संत तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांनी लिहिलंय, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. माझं प्रवचनही संपवतो, दृष्टांतही संपलाय. माझा एका वाक्यात प्रश्नाचं उत्तर द्या. उंदरानं आपल्या घरामध्ये नेऊन ठेवलेल्या 12 भजांचा आनंद घ्यायला पाहिजे होता का 13वं न्यायला यायला पाहिजे होता? अजून एक प्रश्न विचारतो. उंदरानं पहिलं नेऊन ठेवलं हेच भज कुटुंबाबरोबर आनंदाने बसून खायला पाहिजे होतं, हे 12 नेऊन मोडून ठेवायला पाहिजे होतं? पहिलं खायला पाहिजे होतं. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम महाराज उंदराबद्दल बोलताय?
अंजनाबाईनं कधीही 13 भजे साठवण्याचा आनंद अट्टास केला नाही, पण पहिल्याचा मात्र छान आनंद घ्यायचा. त्याचा परिणाम तुम्ही 15 मिनिटापूर्वी दिलेलं उत्तर आहे. अंजनाबाईचं सुद्धा करिअर झालं. याचा अर्थ नुसतं करिअर करण्याकरता एवढी धावपळ करावी लागत नाही आणि नुसत्या करिअर करता एवढा अभ्यास करावा लागत नाही. माणसं असा प्रवास करतात, इतकी धावपळ करतात, म्हणजे याने एखाद्याच्या दाव्याला यावं वाटत असेल तर मरणाऱ्यानं नियोजनपूर्वक शुक्रवारी मरा, तर हे रविवारी दाव्याला येते. नाहीतर नाही, नाव नका पाडू. हे बघा, आमच्या घरातली वडीलधारी माणसं आमच्या करताचे आदर्श आहेत, ते आमचे आयडॉल आहेत. त्याने आमच्याकरता आयुष्य समर्पित केलंय आणि त्याचा परिणाम त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढ्या या अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. याचा कारण आज त्यांनी त्यांच्या तरुणपणाच्या काळामध्ये जोपर्यंत कष्ट करायचा काळ होता तोपर्यंत आपलं संपूर्ण समर्पण या परिवाराकरता त्या ठिकाणी केलंय. आपलं समग्र आयुष्यात उपलब्ध असलेल्या अनुकूल भोगाचा त्याग या पिढीने आपल्या कुटुंब परिवाराकरता त्या ठिकाणी केला आहे. त्यांचं समर्पण, त्यांचा त्याग, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व, त्यांचे ज्ञान, त्यांची बुद्धी, त्यांची विद्वत्ता आमच्या सगळ्यांच्या करता त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरावी. म्हणजे आपलं कर्म जर आम्ही प्रामाणिकपणे करत राहिलो तर येणारा जो काळ आमचा आहे तो काळ निश्चितपणे आनंददायी अशा स्वरूपात त्या ठिकाणी असेल आणि आमच्या कर्मानंच आम्हाला भगवत प्राप्ती, ईश्वर प्राप्ती झाल्यापासून राहणार नाही. अशा प्रकारची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. वाक्पोटांना विराम देताना जेवढी सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आपलं जीवन आनंददायी जाण्याकरता, कुटुंब व्यवस्था भक्कम बळकट राहण्याच्या करता म्हाताऱ्या माणसांनी बदल स्वीकारला पाहिजे. तुम्ही खूप कष्ट केले, सांगत बसू नका. खरं असूनही कोणी विश्वास ठेवणार नाही. तेव्हा भोगलं ते दुःख होतं, पण ते पुढच्या पिढ्यांनी विश्वास ठेवला नाही तर त्याचं नवीन एक दुःख तयार होईल की आमचं खरं असून कोणी ऐकत नाही. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. बदल ही काळाची गरज आहे. पिढ्यांमधलं अंतर, ज्याला आपण मराठीत जनरेशन गॅप म्हणतो, मराठीतच ना, हा जो पिढ्यांमधलं अंतर आहे ना, हे पिढ्यांमधलं अंतर म्हणजे त्या वेळेची व्यवस्था आहे. म्हाताऱ्या माणसाने बदल स्वीकारला पाहिजे. पुढे ऐका, म्हणजे फक्त म्हाताऱ्यानेच बदल स्वीकारला पाहिजे असं नाही, म्हाताऱ्या माणसांनी बदल स्वीकारला पाहिजे. आणि तरुण पिढीच्या लोकांनी आम्ही कोणामुळे मोठा आहोत त्यांच्या त्यागाचं ऋण आपल्या मनामध्ये. एक काळ होता आमच्या घरातल्या ज्येष्ठांची सेवा केली की पुण्य मिळत होतं. काळ बदलला. काळाची आवश्यकता नाही, व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही, निदान विचारपूस तरी, निदान चौकशी तरी केली पाहिजे का नाही केली पाहिजे? केली पाहिजे. का? त्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना तुमच्या जवळचं ताट भरून आणि पोट भरून जेवण नको आहे, पण आमच्या नंतरच्या पिढ्यातली लोक, आमची मुलं, नातू पंतू, सुना, नातवंड, नातसुना आमच्याशी तोंड भरून बोलल्या पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. का पोट भरून मिळालं पाहिजे अपेक्षा आहे? नाही, पोट भरून नाही, पण तोंड भरून मात्र बोललं पाहिजे, एवढी प्रामाणिकपणाची अपेक्षा आहे. आपल्या घरातल्या त्या सगळ्या ज्येष्ठ वडीलधाऱ्या माणसांची अंतःकरणपूर्वक तोंड भरून चौकशी करत राहा. काय होईल? तुम्ही आत्ता चौकशी करत राहिलात, ऐकताय ना, तुम्ही आत्ता घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची चौकशी करत राहिलात तर येणाऱ्या पिढ्या तुमची निदान व्हिडिओ कॉलवर तरी चौकशी करते. माझं प्रवचन संपलं. मातोश्री अंजनाबाई यांनी आपला समग्र काळ कष्टानं त्या ठिकाणी समर्पित केला. प्रपंचाची वाटचाल करताना शेतीबरोबर विडी व्यवसाय केला. आपली 2 मुलं चंद्रभानजी, सूर्यभानजी, नातू नितीन आणि शुभम, कन्या सुवर्णाताई, अरुणाताई, शकुंतलाताई, कृष्णाली, सुना चंद्रभानजी आणि सूर्यभानजी त्यांची मुलांची विराम देताना अनेक सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्या सहकार मंत्री भाऊसाहेब सुंदरजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, आमच्या तरुण पिढीच्या सर्व कीर्तनकार, प्रवचनकारांचे मार्गदर्शक आदरणीय पांडुरंगजी गुले मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर ज्येष्ठ नेते आपल्या गावचे पुणे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आदरणीय आमारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे पूर्व सेक्रेटरी, भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रमुख यशवंतराव जाफाळे साहेब, या गावचे पूर्व सरपंच बाबासाहेब गुले,
सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ वाटत कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार श्री पंढरीनाथ भगवान के जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज ने, जगदूत तुकाराम महाराज के, महामनी अगस्ती महाराज के, छत्रपति शिवाजी महाराज के, भारत माता की जय। अब अपने माता पिता के जय, विठ्ठल 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 विठ्ठल। आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या पूर्व सभापती समावेशी अंजनाताई बोंगले त्या या ठिकाणी त्यांच्या प्रतिकृत जातात। पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार, त्याचबरोबर पुणे, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, कोपरगाव या कर्जत या सर्व स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळापर्यंत त्याप्रमाणे आत्तातल्या प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे। मी त्यांची आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो। रामकृष्ण हरी महाराज असतात जे की आपलं प्रतिनिधित्व करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं वाटतं। आपण या ठिकाणी जास्त श्रद्धांजली या ठिकाणी घेत नाही, फक्त नामोल्लेख करत आहोत। या ठिकाणी 2च प्रमुख श्रद्धांजली होतील, त्यामुळे कुणीही उठण्याची या ठिकाणी जास्त काही गडबड करू नका। या ठिकाणी संगमनेरतून सन्माननीय श्री विलासरावजी वरपे साहेब, त्याचप्रमाणे यशवंतजी आभाळे, सन्माननीय श्री भानुदास तिकांडे, गोरक्षनाथ मालुसकर, सन्माननीय सुरेश आवडे शिक्षण अधिकारी, सन्माननीय श्री लांगी साहेब, सन्माननीय श्री दादा पाटील वागचोरे, सन्माननीय श्री जालिंदरजी वागचोरे, सन्माननीय श्री पांडुशेठजी खुले, सन्माननीय श्री ममतारामजी भागवत जे न्यायाधीश म्हणून ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे। या कुटुंबाचा भूषण म्हणून आपण त्यांना बघितलं जातं। त्याचप्रमाणे पाटील प्रताप कोपरगावकर महाराष्ट्र बँकेचे जे मॅनेजर आहेत, पवार सर कर्जत या ठिकाणून खास उपस्थित झाले। माजी सभापती अंजनाताई बोंबले, त्याचप्रमाणे बादशाह एकखंडे, सन्माननीय आप्पासाहेब आवारे, आनंदरावजी वागचोरे, सन्माननीय विठ्ठल भागवत तुगले, सन्माननीय कोपरकर सर, सन्माननीय शिंदे सर, सन्माननीय श्री वसंतराव तोरडमल सर कर्जतवरून या ठिकाणी उपस्थित झाले। आपले या ठिकाणी आभार उगले कुटुंबियांच्या वतीनं मानतो। सन्माननीय श्री राधाकृष्ण धुमाळ, सन्माननीय श्री देवराम शेट्टी वागचोरे, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सहकार वर्षी भाऊसाहेब संतोषजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री पांडुशेठ घुले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। माझी चुलती आवाज कमी कर बेटा। आदरणीय अंजना काकूच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व सज्जन, या निमित्तानं ज्यांचं प्रवचन झालं, माझ्यासह आपल्या सर्वांचे परमार्थ मार्गदर्शक हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख, आमच्या परिवाराशी संबंधित असलेले नातेवाईक, हितचिंतक, त्याचबरोबर अकोले तालुक्यात संगमनेर अकोले म्हणण्यापेक्षा नगर जिल्हा आणि महाराष्ट्रातले सर्व पक्षाचे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या आमच्या दुःखामध्ये भागीदारी करणारे सर्व आमचे हितचिंतक बंधू आणि भगिनी, जास्त वेळ मी घेणार नाही। कुठतरी मर्यादा घातल्या पाहिजेत आणि त्या मर्यादा आपण मनमोकळेपणाने स्वीकारल्या पाहिजे। म्हणून या ठिकाणी फक्त आदरणीय पांडुशेठ घुले यांचीच फक्त श्रद्धांजली ठेवली। फक्त परिवाराच्या वतीनं या माऊलीबद्दल 2 शब्द बोलण्याचा मी अगोदरपणा करतो, तेवढा आपण स्वीकारावा। ही माऊली अतिशय मोठ्या कुटुंबात, ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये पोलीस पाटील असलेले राजापूरचे सखाराम बागाचे हसे, त्यांच्या 3 पत्नी, या माऊलीला 8 भाऊ आणि 6 बहिणी पैकी आता 1 बहीण आणि 1 भाऊ राहिला आहे। ही जुनी पिढी जवळजवळ संपत आहे। वयाच्या 14व्या वर्षी हिचं लग्न झालं। घटना अंतःकरणाला स्पर्श करणारी। 9 ऑगस्ट 1950ला राजापूरला जो गोळीबार झाला, त्या गोळीबारामध्ये जे 3 हुतात्मे झाले, त्याच्यानंतरचं राजापूरचं एक 4-5 वर्षाचं जे वातावरण होतं ते अतिशय गढूळ आणि संरक्षणात होतं। 1952 मध्ये पोलीस संरक्षणामध्ये या आमच्या चुलतीचं लग्न होऊन 62 वर्षापूर्वी आमच्या परिवारामध्ये ही माऊली आली। त्यावेळच्या व्यवस्थेमध्ये फकीरबा बापू म्हटल्यानंतर एकच मुलगा असल्यामुळं, जमीन जुमला भरपूर असल्यामुळं अतिशय सुखी आणि समाधानी असं हे कुटुंब होतं। ही माऊली आल्यानंतर खरं म्हणजे या कुटुंबाचा जो काही परिघ आहे तो तिने तिच्या कर्तृत्वाने वाढवला। तिला 2 मुलं 3 मुली, खरं म्हणजे असा हा परिचय। आणि एकत्र कुटुंब, एकच मुलगा ज्याच्या घरामध्ये असेल त्यावेळेला
म्हणजे 60-70 वर्षापूर्वी. मग माझ्यापेक्षा काकू 5 वर्षानं मोठी. आणि त्यावेळच्या समाज व्यवस्थेमध्ये एकत्र पोरगा असलेल्या घराच्या ज्या काही अडीअडचण स्थितीमध्ये या माऊलीने विड्या बांधून शेती व्यवस्थेला पतीबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं. खरं म्हणजे ही पिढी 24 तासापैकी महाराज 18 ते 20 तास काम करत होते. तर याच्यात विड्या बांधणारे किती असतील मला सांगता येणार नाही, पण विडी बांधणारा हा कामगार 24 तासापैकी खरं म्हणजे जवळजवळ 20 तास काम करत होतो. रात्री 10 वाजता झोपत. असं सासूरवासी म्हणजे सगळ्यात उशिरा झोपणारे आणि सगळ्यांच्या अगोदर पहाटे उठणारे. अशा परिस्थितीमध्ये शेती, जनावरं, त्याच्यानंतर विड्या, मुलं, हे 2 मुलं 3 मुली, त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार असते. मुलं अतिशय बौद्धिकदृष्ट्या टॅलेंटेड, त्या सगळ्या मुली अतिशय बुद्धिमान आहेत. मुलंही कर्तृत्वान आहेत. सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. म्हणून तुमचा जास्त वेळ न घेता या माऊलीच्या, खरं म्हणजे या माऊलीला आयुष्य जरी 27 वर्षाचं भेटलं, पण या कालखंडामध्ये मुलगी म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून, आजी म्हणून, पणजी म्हणून जी काही जीवनाची स्टेप या सगळ्या स्टेपला अतिशय मानसन्मानानं स्वीकारल्या. आणि खरं म्हणजे दुःख एका गोष्टीचं आहे, महाराज जिवंत आहे तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत पण ज्या वेळेला तो आपल्यातून जातो त्यावेळेला त्याची उणीव, त्याची जाणीव, त्याच्या वेदना, संवेदना या मानसिक दृष्ट्या अतिशय त्रास देत असतात. आणि म्हणून माझं मत असं आहे का महाराजांनी या ठिकाणी एक चिमटा घेतलाय. आपल्याला किती जणांना कळाला मला माहिती नाही, पण आमच्यासाठी जे वयोवृद्ध माणसं आहेत, माझी सुद्धा त्यांना विनंती आहे का आम्ही कोण आहोत हे विसरून जा. मागच्या पिढीला, तरुण मुलांना मानस सन्मानानं टू रिस्पेक्ट वागणूक द्या. जर आपण दुसऱ्याला मानस सन्मानाची वागणूक दिली तर तोही आपल्याला मानस सन्मानाची वागणूक देतो. म्हणून वयोवृद्ध आणि तरुण याचे जो संवाद आहे तो. आणि खरं म्हणजे एक नवी पिढी आहे. मी जाता जाता मला गोड काय बोलता येत नाही, परंतु ही जी व्हॉट्सअप मेथड आली ना ती कुठेतरी थांबवली पाहिजे तरुणांना. अरे एवढं मर्यादित संकुचित व्हॉट्सअप टाकलं मी, तुमची जबाबदारी संपली काय? माणसांचा सुसंवाद हा संपलाय आणि अजून तुम्ही बारीक बारीक होत चाललाय. माझी विनंती आहे तुम्हाला, व्हॉट्सअपवर टाका, त्याला माझा विरोध नाही, पण प्रत्येक माणसाला, प्रत्येक नातेवाईकाला, त्या कुटुंबानं फोन केला पाहिजे, बोललं पाहिजे. आणि हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचं सामाजिक जे काही शहाणपण आहे, सामाजिक अस्तित्व आहे, सामाजिक मोठेपण आहे ते स्पष्ट होणार नाही. आणि म्हणून याचा विचार तरुणांनी करावा. आणि म्हणून या माऊलीच्या कर्तृत्वास उगले परिवाराची श्रमजीवी कष्टकरी माता आणि आमची श्री चंद्रभान सूर्यभान यांच्या मातोश्री कैलासवासी अंजनाबाई फडकेराव उगले यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं ज्यांनी आपल्यासमोर आपल्या सुश्राव्य वाणीनं प्रवचन सेवा दिली ती तुमच्यात आमच्या परिवारातील हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख आणि जमलेल्या बंधुवानी. जी पिढी पायातली दगड झाली, पायातल्या दगडावर जसं मंदिर उभं राहतं तसं त्या पिढीचे सर्व संस्कारावर तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. तशा अर्थानं एका चळवळीतून असणारं गाव, चळवळीतलं गाव आणि त्यामध्ये जन्म घेऊन ही माता उगले परिवारात आली. आणि फकीर भाऊ सारख्या एका संपन्न व्यक्तिमत्वाची पत्नी झाली. शेती जरी मोठी असेल परंतु शेतीला, कृषी व्यवस्थेला त्या काळामध्ये म्हणावं तितकं महत्त्व हे नव्हतं. निसर्गावर असणारी शेती आणि त्याला एक वेगळा व्यवसाय जोड म्हणून या परिसरामध्ये विडी व्यवसाय अत्यंत मोठ्या प्रमाणावर असायचा. आमच्या तालुक्यातील चिखली हे तशा अर्थानं विडी कामगारांचं एक केंद्रच होतं. आणि त्यामुळे ह्या परिसरात एक वेगळा त्याला शाश्वत उत्पन्न, आज जसं शेतीमध्ये अनेक शाश्वत उत्पन्न आले, दुधाचं असेल, याचं असेल, त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती. कुठेही मार्केटिंग नव्हतं, त्याची बाजारपेठ नव्हती. अशा काळामध्ये अंजनाताईनं आपलं एक वेगळं जीवन व्यतीत केलं. हे करत असताना आपल्या पतीला चांगल्या पद्धतीची साथ दिली आणि या साथीतनं
आपण आज पाहतोय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चंद्रभानसारखा सूर्यभानसारखा सुपुत्र ह्या मातेनं आज समाजाप्रती दिलाय. ते आज तुमच्या आमच्यात एक वेगळी सेवा समाजाची करताय. अशा ह्या कर्तृत्व संपन्न मातृत्वाला मी माझ्या वतीनं, माझ्या घुले परिवाराच्या वतीनं, आमच्या तालुक्यातील उगले परिवाराच्या सर्व आप्तेष्टांच्या वतीनं, त्याचप्रमाणे सहकार श्री भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, आमचे नेते माजी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. दोन मुलं आणि दोन मुली, तर ते दोन मुलं दोन मुली नसून दोन मुलं आणि 4 मुली आहेत त्यांना. तर तेवढी फक्त हा इथं बऱ्याच महिला भगिनी विचार करत होत्या की 2 मुलींचा नामोल्लेख राहिला आहे, त्याच्यामुळे ती चूक दुरुस्त केली. असो, धन्यवाद. यानंतर सामूहिक पासायदान होईल. आईच्या जागेवरती आपण सर्वांनी उभं राहा. आई तिथे आपल्या पाठीच्या आपला कुटुंब येणे वागेत न दोषावे तो शोनी मत द्यावे पसाय जाणे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो भूता परस्परे पडो मैत्री वाढते दुरितांचे दिविने जावो विश्व सुधर्म सूर्य पाहो जो देवांचे तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर नितांची मागे आहे अनवरत भूमंडळी भेटतो चला कल्पतरुचे आरो चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे वर्णव विशाचे चंद्रमेचे आनंद मार्तंड देता पहिल ते सर्वाई सदा सज्जन सोये किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिही लोकी वरिलो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपदिवे विशेष लोकीय दृष्टा लुट विजय मोहानी हे तमने विश्वेश्वराहो आ होई जान बसावो येणे वरे ज्ञान देव सियाला येणे वरे ज्ञान देव सियाला येणे वरे ज्ञान देव सियाला. हरि ओम. शांती शांती शांती. चुकून माझ्याकडून ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहां ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला. इतने उपकार है क्या कहें ये बताना ना आसान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है.
जन्म दे